वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये महत्त्वाची बैठक। मुंबईसह ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबईमध्ये युतीवर बैठकीत एकमत। पिंपरी चिंचवड पालिका निवडणूक दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार। पिंपरी चिंचवडमध्ये युतीवर शिक्कामोर्तब, सूत्रांची माहिती। ठाकरे बंधूंमध्ये बैठकांवर बैठका, जागा वाटपाचा पेच सुटेना। युतीची घोषणा लांबणीवर, युतीची घोषणा उद्या होण्याची शक्यता। जागा वाटप पूर्ण होत नाही तोपर्यंत युती नाही, राज ठाकरे यांची भूमिका स्पष्ट। दादर, शिवडी, विक्रोळी, भांडूप येथे जागेसाठी रस्सीखेच। आपला पराभव निलेश राणेंच्या एंट्रीमुळे, मात्र 9 नगरसेवक निवडून आल्याने कणकवलीमध्ये सत्ता भाजपचीच। कणकवलीतील भाजप पराभूत उमेदवार समीर नलावडे यांचं वक्तव्य। भाजपातील अंतर्गत कलह चव्हाट्यावर, मुनगंटीवार, जोरगेवार आमने सामने। कॅन्सर हॉस्पिटलच्या लोकार्पण सोहळ्यावर जोरगेवारांचा आक्षेप। शरद पवारांच्या राष्ट्रवादीला नाशिकमध्ये आणखी एक धक्का। युवा प्रदेश उपाध्यक्ष बबलू शेलार यांचा भाजपात प्रवेश। बबलू शेलारांच्या पक्षप्रवेशावर गजानन शेलारांची चुप्पी। पुण्यातील प्रभाग क्रमांक 38 नगरसेवक युवराज बलदरे नाराज। निर्णय घेण्याची वेळ इतरांमुळे आली आहे। बलदरे यांच्याकडून आता सोशल मीडियावर पोस्ट करत नाराजी व्यक्त। सोलापूर मनपा राष्ट्रवादी स्वबळावर लढण्याच्या तयारीत। सोलापूरचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील अजित पवारांच्या भेटीला। सोलापूर महानगरपालिकेविषयी करणार चर्चा। शिवसेनेनं आयुष्यातील मोठी चूक केली, भाजपासोबत युती तोडणं हा इतिहासात काळा दिवस। सामन्यातील टीकेला सुधीर मुनगंटीवार यांचं उत्तर। अंजली दमानी आज पुण्यामध्ये जाणार। पार्थ पवारांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांची भेट घेणार। सोलापूर मोहोळ नगर परिषद राष्ट्रवादीच्या सिद्धी वस्त्रे यांचा विजय। सिद्धी वस्त्रे यांनी घेतली अजित पवार यांची भेट। अजित पवारांनी केला सत्कार। बविया महाविकास युतीवर शिक्कामोर्तब, ठाकूरांबरोबर चर्चेची दुसरी फेरी यशस्वी। जागा वाटपाबाबत कसलाही तिढा नाही, दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून स्पष्ट। जागा वाटपात एकनाथ शिंदे काही जागांवर ठाम। आज पुन्हा शिवसेनेची बैठक। भाजपाशी चर्चा केल्यानंतर शिवसेनेची बैठक। ठाण्यात भाजपाचे स्वबळाचे संकेत, महायुतीचे जागा वाटप ठरेना। इच्छुक उमेदवारांची यादी प्रदेश नेतृत्वाकडे पाठवणार। नवाब मलिक यांना दूर केल्यास राष्ट्रवादीसोबत लढण्यात भाजप तयार। खासदार सुनील तटकरे यांचा पुढाकार, सूत्रांची माहिती। महायुतीत सामील होण्यासाठी राष्ट्रवादीची रणनीती। मराठी बांधवा, मुंबई आपली आहे। मुंबईत दबदबाही मराठी माणसाचाच हवा। अखिल चित्रेंचं ट्विट करत मराठी बांधवांना आवाहन। कोल्हापूर पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आज काँग्रेसची पत्रकार परिषद। खासदार शाहू छत्रपती, आमदार सतीश पाटील यांच्या उपस्थितीमध्ये पत्रकार परिषद। निवडणुकीत भक्कम कामगिरी केल्याचा एकनाथ शिंदेंचा दावा पोकळ, मात्र आता हा विजय चोरलेल्या धनुष्यबाणाचं पुण्य। काय खरे काय खोटे जनता ओळखू नये, सामनातून एकनाथ शिंदेंवर टीका। सोलापूर पालिका निवडणुकीची मतमोजणी 7 ठिकाणी होणार आहे। ईव्हीएम मशीन रामवाडी गोदामात ठेवण्यात आल्याने परिसर सील करण्यात पोलिसांकडून चोख बंदोबस्त। 29 पालिका निवडणुकीसाठी आजपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात। उमेदवारांना सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार। पालिका निवडणुकीसाठी आजपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात। अर्ज दाखल करण्यासाठी 30 डिसेंबरपर्यंत मुदत, तर 31 डिसेंबरला अर्जांची छाननी होणार। चंद्रपूर पालिका निवडणुकीसाठी आजपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात। 25 आणि 28 डिसेंबर रोजी नामांकन प्रक्रिया बंद असेल। नामांकन पत्र ऑफलाईन सादर करता येणार। यंदा पालिका निवडणुकीमध्ये अपक्षांच्या संख्येत भर पडण्याची शक्यता। सर्वच राजकीय पक्षांमध्ये बंडखोरी वाढणार असल्याचं चित्र। 2 जानेवारीपर्यंत चित्र स्पष्ट होणार। नागपूर पालिका निवडणुकीसाठी भाजपच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पूर्ण। उमेदवारांच्या यादीकडे लक्ष। जवळपास 1800 इच्छुक उमेदवार शर्यतीत। अंधेकर कुटुंबियांना तिकीट देऊ नका, अन्यथा आपण आत्मदहन करेल। आयुष कोमकरच्या आईचा इशारा। लातूरमध्ये रेणापूर नगर पंचायतीवर भाजपाचा विजय। आई नगराध्यक्ष तर मुलगा नगरसेवक म्हणून विजय। नगर पंचायतीवर एकाच कुटुंबाचा ऐतिहासिक विजय। परभणी मनपा निवडणुकीत मनसे रिंगणात उतरणार। नागरी प्रश्न आणि विकास मुद्द्यावर पक्ष आक्रमक भूमिका घेणार। या निर्णयामुळे आता निवडणूक अधिक चुरशीची होण्याची शक्यता।
चंद्रपूर मनपा निवडणुकीमध्ये काँग्रेस उमेदवारीसाठी इच्छुकांची गर्दी. जिजाऊ लॉन सभागृहात इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती. गुलाबराव पाटलांना बालेकिल्ल्यात धक्का. शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराचा पराभव. आत्मचिंतन करावं लागेल, गुलाबराव पाटलांचं वक्तव्य. नगर परिषद नगरपंचायत निवडणुकांमध्ये भाजपाची सरशी. मुंबईमध्ये भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा. मुलुंडमध्ये भाजपा कार्यालयाबाहेर ढोलताशा आणि फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये जल्लोष. महापालिकेचा मोठा निर्णय. इच्छुक उमेदवारांसाठी एक खिडकी ना हरकत प्रमाणपत्र योजना लागू. 300हून जास्त उमेदवारांची ना हरकत दाखला मिळवण्यासाठी गर्दी. अमरावती मनपा निवडणुकीमध्ये काँग्रेस स्वतंत्रपणे लढणार. काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांची माहिती. मनपामध्ये काँग्रेसचाच महापौर असेल, यशोमती ठाकूर यांचा दावा. भंडाऱ्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच एकाच घरात 2 नगरसेवक निवडणुकीत विजयी. तर काँग्रेसचे उमेदवार पती पत्नी आणि शिवसेनेकडून 2 सख्खे भाऊ पराभूत. जय पराजय निकालाची सर्वत्र चर्चा. 40 गावात पराभूत उमेदवाराच्या घरावर दगडफेक. अपक्ष उमेदवार राकेश बोरसेंच्या घरावर दगडफेक. अज्ञातांविरोधात पोलिसात तक्रार दाखल. पोलिसांकडून शोध सुरू. वर्ध्यातील आर्वी भाजपाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार स्वाती गुल्हाने यांचा दणदणीत विजय. काँग्रेसच्या अंजली जगताप यांचा केला पराभव. अटीतटीच्या लढतीमध्ये भाजपाचा नगराध्यक्ष विजयी. मनसरमध्ये ईश्वर चिठ्ठीने ठरवला नगरसेवक. 2 उमेदवारांना मतदारांचा समान कौल. शिवसेनेचे लक्ष्मण पारधी यांचं नगरसेवक पदाचं दार उघडलं. नव्या धुब्बूस नगर परिषदेत काँग्रेसची बाजी. काँग्रेसचे 11 नगरसेवक विजयी. भाजपाला 7 जागांवर समाधान मानावे लागले. काँग्रेसच्या दीप्ती सोनटके यांनी भाजपाच्या शारदा दुर्गम यांचा 346 मतांनी पराभव करून विजय मिळवला. कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक 20 प्रभागांसाठी 584 मतदान केंद्र जाहीर. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी असलेल्या केंद्राबरोबरच 83 केंद्र वाढवली. साताऱ्यात नगरसेवकपदी विजयी मनोज शेंडे यांना दुग्धाभिषेक. प्रभागातील महिलांनी घातला दुग्धाभिषेक. मनोज शेंडे उदयनराजे भोसले यांचे निकटवर्तीय. चंद्रपूर हायकोर्टाचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांना अवमान नोटीस. धारीवाल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या पॉवर स्टेशनमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या भरपाईला अपयश मिळाल्याने नोटीस. वसईच्या गावामध्ये क्रिसमस कार्निव्हलची धूम. कार्निव्हलमध्ये जवळजवळ 500हून अधिक नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग. या कार्निव्हल गावोगावी फिरणार आहे. राज्यातील 2090 न्यायालयांची सुरक्षा मजबूत. न्यायालयांच्या सुरक्षेसाठी 443 कोटी 24 लाखांहून अधिक निधी मंजूर. 8282 सुरक्षा कर्मचारी नियुक्त करण्यात येणार. राज्यातील वीज यंत्रणा अधिक सक्षम होणार. वीज वाहन यंत्रणा अधिक बळकट करण्यासाठी महापारेषण आणि महानिर्मिती यांच्यात नुकताच सामंजस्य करार. पश्चिम रेल्वेवरील 100 लोकल रद्द केल्याने प्रवाशांचे मोठे हाल. कांदिवली बोरिवली भागामध्ये 6व्या मार्गिकेच्या कामासाठी 21 डिसेंबरपासून 30 दिवसांचा मेगा ब्लॉक. मनरेगा कायद्यात बदलाला भाकपचा विरोध. अकोल्यामध्ये भाकपकडून निषेध आंदोलन. कायद्यात बदल झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा. हिंगोलीचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांची अचानक बदली. नीलभ रोहन हिंगोलीचे आता नवे पोलीस अधीक्षक. अकोल्यात क्रिसमस नाताळची धूम. शहरातील विविध चर्चमध्ये तसेच घरांवर आकर्षक विद्युत रोषणाई. ख्रिश्चन कॉलनी आकाश दिवे कंदील रंगीबेरंगी विद्युत रोषणाईने सजली आहे. मुंबईसह राज्यातील 8 जिल्ह्यांना पुढील 5 दिवस थंडीच्या लाटेचा इशारा. मुंबईत पुढील 5 दिवस सरासरी तापमान 14 ते 18 अंश सेल्सिअसपर्यंत राहणार. कांजूरमार्ग कचराभूमीचा मुद्दा महापालिका निवडणुकीमध्ये तापणार. परिसरातील दुर्गंधी नियंत्रणात आणण्यासाठी आपत्कालीन उपाययोजना सुचवण्याचे न्यायालयाचे आदेश. पालिका निवडणुकीवर कबुतरांचा मुद्दा निर्णायक ठरणार. कबुतरांवरून गेल्या काही दिवसांपासून मोठा वाद सुरू. पक्षीप्रेमी विरुद्ध आरोग्यविषयक जागरूक समाज समोरासमोर. मुंबईतील प्रदूषणासंदर्भात दाखल सुमोटो याचिकेवर आज सुनावणी. पालिका आयुक्त भूषण गगराणी आणि पर्यावरण प्रदूषण मंडळाचे संचालक आज कोर्टात हजर राहणार. प्रदूषणासंदर्भातील उपाययोजना सादर कराव्या लागणार. कडाक्याच्या थंडीमध्ये अंड्यांचा भाव वाढला. अंडे प्रति डझन 100वर. थंड हवामानात कमी उपलब्धता आणि जास्त वापरामुळे मागणी पुरवठ्यात तफावत. सिल्लोडमध्ये शिवसेनेचे रास्ता रोको आंदोलन. सीसीआयची कापूस खरेदी तातडीने सुरू करण्याची मागणी. कापूस जाळून शेतकऱ्यांचा संताप व्यक्त. पहिल्या दिवशी टेक ऑफसाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज. 25 डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना होणार सुरुवात.
25 डिसेंबरला बीडमध्ये शेतकरी हक्क मोर्चा, शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा ही मागणी. छत्रपती संभाजीनगरात एमआयडीसी बनली रिअल इस्टेट कंपनी, सरकारी जमिनी बिल्डरांच्या घशात घातल्याचा आरोप. आरपीआय मराठवाडा प्रदेश उपाध्यक्ष कुंदन लाटेंचा आरोप. पुणे पुस्तक महोत्सवामध्ये 8 दिवसात 12.5 लाख पुणेकरांनी दिली भेट. पुस्तक विक्रीमध्ये 50 कोटींची उलाढाल. संतोष देशमुख हत्या प्रकरण, वाल्मिक कराडचा जामीन अर्ज फेटाळला. उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठानं अर्ज फेटाळला. पुण्यात काव्यवाणी काव्य संस्थेचा स्नेहमेळावा उत्साहात पार. सुप्रसिद्ध व्याख्याते प्राचार्य प्रदीप कदम यांची प्रमुख उपस्थिती. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पनवेलमध्ये बॅनरबाजी, 50-60 लाख वाटणारे निवडणुकीत कंत्राटदार बनणार आणि वसुलीच करणार. हाच पनवेलचा इतिहास. अज्ञातग्रस्त पनवेलकरांकडून बॅनरमध्ये उल्लेख. पुणे पुस्तक महोत्सवामध्ये शुभांशु शुक्ला यांचं सत्र. शुभांशु शुक्ला यांनी आपल्या ऑक्सऑम 4 या मोहिमेची माहिती दिली आहे, तसंच आपल्या भावनाही व्यक्त केल्या आहेत. छत्रपती संभाजीनगरात स्वच्छता व्यवस्था सुधारण्यासाठी गुजरात पॅटर्न राबवणार. गुजरातच्या वेस्टर्न इमॅजिनरी कंपनीकडून 1 फेब्रुवारीपासून अंमलबजावणी. गुगल मॅपिंगने होणार कचरा संकलन. छत्रपती संभाजीनगरातील 1ली ते 8वीच्या 4,39,780 विद्यार्थ्यांच्या मध्यान्ह भोजनाची हजेरी ऑनलाईन भरण्याचे आदेश. शिक्षण संचालकांच्या राज्यातील सर्व शिक्षण अधिकाऱ्यांना पत्राद्वारे सूचना. राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्याकडून कांजूर डम्पिंग ग्राउंडची पाहणीचा अहवाल उच्च न्यायालयात सादर होणार. आज दुपारी या प्रकरणाची उच्च न्यायालयात सुनावणी. मेल एक्सप्रेसच्या तिकिटांच्या दरात वाढ करण्याची भारतीय रेल्वेची घोषणा. 26 डिसेंबरपासून भाडेवाढ लागू होणार. भारतीय क्रिकेटमध्ये भूकंपाचे संकेत. हार्दिक पांड्या T20चा फुल टाइम कॅप्टन होण्याची शक्यता. खराब फॉर्ममुळे शुभमन गिलचा T20 मधील स्थान धोक्यात. हार्दिक पांड्याचं नाव आघाडीवर. टीम इंडियाचा अष्टपैलू क्रिकेटपटू शार्दूल ठाकूर झाला बाबा. पोस्ट शेअर करत दिली मुलाच्या जन्माची गुड न्यूज. सदानंद दाते एनआयएच्या महासंचालक पदातून मुक्त. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीचा प्रस्ताव केंद्रीय गृह मंत्रालयाकडून मंजूर. भारतात लोकशाहीवर हल्ला, मतचोरीमुळे काँग्रेस हरल्याचा दावा. भाजपाकडून यंत्रणेचा दुरुपयोग. बर्लिनमधून राहुल गांधींचा निवडणूक आयोगाच्या निपक्षतेवर सवाल. भारत आणि बांगलादेशच्या संबंधांमध्ये तणाव वाढला. दिल्ली येथील बांगलादेशच्या हाय कमिशनकडून काउन्सिलर आणि व्हिसा सेवा तात्पुरते स्थगित. एअर इंडिया विमानाचे एक इंजिन हवेतच बंद. दुसऱ्या इंजिनमुळे दिल्लीत आपत्कालीन लँडिंग. 335 प्रवाशांना घेऊन विमान दिल्लीहून मुंबईला जात होते. जम्मू काश्मीरमध्ये अत्यंत कडाक्याच्या थंडीचा 40 दिवसांचा हंगाम. चिल्लाए कल्लाम प्रारंभ. उंचीवरील प्रदेशामध्ये बर्फवृष्टी सुरू. बारामुल्लातील गुलमर्गमध्ये सुमारे 2 इंच बर्फ. रशियात शिक्षणासाठी गेलेल्या गुजरातमधील विद्यार्थ्यांची पंतप्रधानांना मदतीची हाक. पंतप्रधान मोदी प्लीज आपल्याला वाचवा. साहिल मोहम्मद हुसेनचं पंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्र्यांना मदतीसाठी आवाहन. वर्ध्यात 10,20,000चा दारूचा साठा जप्त. सिद्धार्थनगर येथील चितोडा मार्गावर पोलिसांची कारवाई. जालन्यात रेवगाव फाटा येथे 9 लाखांचा 18 किलो गांजा जप्त. गांजा विक्री करणार आरोपी पोलिसांच्या ताब्यात. सापळा रचून पोलिसांची कारवाई. ई रिक्षातून नायलॉन गांजाची तस्करी. दोघांना अटक. 3 लाखांचा मुद्देमाल जप्त. सापळा रचून पोलिसांनी केली आरोपींना अटक. पालघरच्या बोईसरमध्ये भर दिवसा गांजा विक्रीचा प्रकार. बोईसरच्या बस डेपो परिसरात गांजा विकणाऱ्या महिलेला पोलिसांकडून अटक. महिलेकडून 3 किलो जप्त. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.